रणवीर सिंगचा तुम्ही धुरंधर पाहिला का? धुरंधर पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, लॅरीचा प्रचंड चर्चेत आहे. पण 2013 नंतर असं वाटलं की लॅरीचा संपला. पण काय वाटतं, लॅरी संपलं? गँगवॉर संपलं? अरे नाही भाई, हा नुसता कराची नाही आहे, हा आहे गुन्हाओं का सबसे खोल समंदर. इथे दिवसा सूर्य नाही उगवत, इथे उगवते ती फक्त मौत. आणि मी सांगणार आहे त्या 3 पिढ्यांची कहाणी ज्यांनी या समंदराला रक्ताने भरून टाकलं. कराची, जे रोशनी का शहर म्हणून ओळखलं जातं, तिथेच एका अंधाऱ्या गल्लीत चिखलाने भरलेल्या रस्त्यावरती काही सांगाडे एका कापलेल्या धडाला फुटबॉल सारखे लाथा मारत होते. ते धड होतं अर्शद पप्पूचं आणि खेळणारे होते उज्जैर बलोच आणि बाबा लाडला. ही कहाणी पाकिस्तानच्या सर्वात क्रूर अंडरवर्ल्डची आहे, जिथे ज्युनियर क्लासचा पोरगा हातात शस्त्र घेतो आणि फायनल इयर पर्यंत पोहोचता पोहोचता डॉन बनून बाहेर येतो. या भयानक जगात रहमान दरोडेखोर नावाचा एक सैतान होऊन गेला, ज्याने स्वतःच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह पंख्याला टांगला होता. या गँगवॉरची सुरुवात दादल आणि शेरल या काळा नाग या ड्रग किंगला मारून दहशत पसरवण्यापासून झाली आणि नंतर बाबू डकैत उर्फ फिजिक्स वाला डॉन आला. पण आज लॅरी गँगवॉरी पुरता मर्यादित राहिलेली नाहीये, कारण उज्जैर बलोचच्या अटकेनंतर त्याचे म्हणजे भारत आणि इराणच्या गुप्तचर संस्थांशी असलेले संबंध जगासमोर आले. कुलभूषण जाधव यांच्या अपहरणातही त्याचे नेटवर्क सामील असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. हा खेळ फक्त गल्लीचा नाही, तर आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लॅरीच्या बद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणी कोणाला मारले हा खरा प्रश्न तर आहेच, पण ही कहाणी आहे पाकिस्तानच्या सर्वात जुन्या, सर्वात क्रूर अंडरवर्ल्डची, म्हणजे लॅरीची. कराचीचा तो भाग जिथे ज्युनियर क्लास मधील मुलगा कधीतरी शस्त्र उचलतो आणि फायनल इयर पर्यंत पोहोचता पोहोचता डॉन बनून बाहेर पडतो. चला जाणून घेऊया. मी सह्याद्री आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. कराचीच्या या लॅरी विभागाने गुन्हेगारीच्या जगातील 3 पिढ्या पाहिल्या आहेत. पहिला टप्पा दादल शेरल नावाच्या 2 भावांचा होता, ज्यांनी काळा नाग नावाच्या ड्रग किंगला मारून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर इक्लाब उर्फ बाबू दरेडखोर, बाबू डकैत उर्फ फिजिक्स वाला डॉनचा काळ आला. सुशिक्षित डॉनने दादलला मारून आपले वर्चस्व कायम ठेवले. दादलचा मुलगा अब्दुल रहमान बलोच त्यावेळी लहान होता, ज्याला हाजी लालू नावाच्या डॉनने आश्रय दिला. नंतर हे दोघे वेगळे झाले आणि हाजी लालूचा मुलगा अशरफ पप्पू रहमान दरेडखोर यांच्यात रक्तरंजित गँगवॉरचा मोठा टप्पा चालला. याला तुम्ही लॅरी गँगचा दुसरा टप्पा म्हणू शकता. अशरफ पप्पूने रहमान दरोडेखोरच्या अनेक साथीदारांची हत्या केली आणि यापैकी एक होता फैजू बलोच. फैजू बलोचचा मुलगा उज्जर बलोचने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी रहमान दरोडेखोरशी हातमिळवणी केली आणि पुढे जाऊन त्याने अशरफ पप्पूची निर्दयपणे हत्या केली आणि त्याच्या कापलेल्या शिराचा फुटबॉल करून खेळला. उज्जर बलोचला रहमानचा राईट हँड असलेल्या बाबा लाडालाची साथ मिळाली, पण नंतर पैशाच्या वादातून दोघे वेगळे झाले आणि यानंतर लॅरी मध्ये तालिबानीही आले. लॅरी आता फक्त गँगवॉरचे नाही, तर जिहादचेही अड्डे बनले. उज्जर बलोच जेव्हा पकडला गेला तेव्हा त्याच्यावरती इराण आणि भारताच्या गुप्तचर संस्थांशी संबंध ठेवल्याचा आणि पाक सैन्याचे सिक्रेट्स शेअर केल्याचा आरोप लागलेला. याच दरम्यान भारताचे नेव्ही अधिकारी कुलभूषण जाधव यांना इराणमधून अपहरण करण्यात आले. पाकिस्ताननी उज्जैर बलोचचा कुलभूषण जाधवाशी संबंध असल्याचा दावा केलेला. पुढे काय झालं हे तुम्ही पुढील काही मिनिटांमध्येच लॅरीच्या या धुरंधरच्या संपूर्ण गोष्टीमध्ये जाणून घेणार आहोत, जे काही मी या व्हिडिओमध्ये सांगते ते. वर्ष 1960 लॅरीमध्ये पहिल्यांदा चरस आणि हशिशचा धंदा सुरू झाला. 2 भाऊ शेरल आणि दादल आणि वाटेत उभा होता काळा नाग. या धंद्याचा बादशाह आता ते होणार होते, ज्यानंतर लॅरीने पहिल्यांदाच भीतीचा अर्थ अनुभवला. दादल शेरलने जाहीर केले आणि लॅरीमध्ये कोणताही नाग नाही, फक्त शेरल दादलचे विष राहील. त्या दोघांनी भर रस्त्यावर काळ्या नागचे शीर कापून चौकात लटकवले. हाच लॅरीचा पहिला कोड बनला. शत्रूला फक्त मारायचे नाही, तर त्याची दहशत जिवंत ठेवायची. पण त्यांना काय माहित होते की एक दिवस दादलचे शीर दुसऱ्या कोणाच्या हातात असेल. 30 वर्षानंतर एक सुरक्षित गँगस्टर हाच कोड तोडण्यासाठी आला. त्याचे नाव होते इन्कलाब उर्फ बाबू दरेडखोर उर्फ डॉन फिजिक्स वाला. MSc पास, दिमागने तेज, हातात त्याहून तेज
आईने त्याला कॉलेजला पाठवले होते. नशिबाने त्याला हत्यारे बनवले. दादल आणि बाबू दरोडेखोरची दुश्मनी जुनी होती आणि मग एक दिवस गर्दीच्या बाजारात दादलचे शिर जमिनीवर लोळत होते. पण कोणालाही माहिती नव्हते या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आणखीन एक दरिंदा जन्माला आलेला आहे. वर्ष 1980. एका जुन्या हवेली सारखे घर, ज्याच्या भिंतींमध्ये ओलावा जास्त आणि आशा कमी होत्या. एका स्त्री रक्ताने माखलेली पडली होती. कधीतरी एका दाईने सांगितले, जोर लाव बहीण, नाही तर बाळ वाचणार नाही. आणि अचानक बाळाने जन्म घेतला. नाव ठेवले गेले रेहमान. बाकीचं बाळ रडत असताना हा जन्मताच ओरडला होता. लहान असताना वडिलांच्या मृत्यूनंतर आईचे अश्रू नाही तर द्वेष पाहिला आणि मुलाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त द्वेष राहिला. दादल हा तोच मुलगा होता ज्याला पुढे जाऊन मग रेहमान दरोडेखोर, रेहमान डकेत या नावाने ओळखलं जात होतं. रेहमान दरोडेखोर म्हणजेच सरदार अब्दुल रेहमान बलोच. दादलचा जुना सहकारी हाजी लालूने रेहमानला वाढवले. उस्ताद शागिर्द नाही, बाप बेट्याचे नाते होते. हाजी लालू आधीच 7 मुलांचा बाप होता. त्यापैकी एकाचे नाव अशरफ पप्पू होते, जो नंतर रेहमानचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. रेहमान आणि हाजी लालू एकत्र काम करत होते, पण चोरीच्या धंद्यात सर्वात मोठा झगडा पैशांचा होतो. एक श्रीमंत व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. हाजी लालूने रेहमानला सांगितले की इज्जतीचा प्रश्न आहे, याला सोडून दे. रेहमानने त्याला बाप मानले होते. पैसे न घेता व्यापाऱ्याला सोडून दिले. पण खरी कहाणी मागे सुरू होती. हाजी लालूने त्या व्यापाऱ्याकडून गुपचूप 1 कोटी रुपये वसूल केले आणि पोलिसांची सेटिंग करून रेहमानला जेलमध्ये पाठवले. ज्याला तो बाप मानत होता त्याने त्याला विकले होते. रेहमानने आईला मारले आणि पंख्याला लटकवले. तेथून रेहमान दरोडेखोर आणि हाजी लालूच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या. पण यावेळी त्याचे लक्ष कोणताही गँगस्टर नव्हता, तर त्याची स्वतःची आई होती. त्याला संशय होता की आई खदीजा बीबीचा शत्रू गँग मधील एका व्यक्तीशी चक्कर चालू आहे. रेहमानसाठी संशयावरून फक्त एकच उपाय होता, मृत्यू. त्याने आपल्या आईला मारले आणि मृतदेह पंख्याला टांगून दिला. या घटनेने संपूर्ण लॅरीमध्ये त्याच्या नावाचा एक धाक निर्माण केला. लॅरीच्या लोकांना खात्री पटली, रेहमान कोणताही साधा गँगस्टर नाहीये, माणसाच्या शरीरातील एक सैतान आहे. रेहमानने आईला संशयात मारले की हाजी लालूने जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण केले. असो, या क्रूर चेहऱ्यामागे रेहमानचा आणखीन एक चेहराही होता. तो गरीब लोकांचे मेडिकल बिल भरायचा, अनाथ मुलींची लग्न लावायचा, शाळा उघडल्या लंगरमध्ये मोफत जेवण वाटायचा. लोक म्हणायचे मसीहा आहे, पण खरं तर तो आपले साम्राज्य उभारत होता. लॅरीमध्ये चालत होता पर्ची सिस्टीम. त्याने सरकारी पाईपलाईन वरती कब्जा केला होता. संपूर्ण लॅरी परिसरामध्ये पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होता. याशिवाय संपूर्ण परिसरात त्याची पर्ची सिस्टीम चालत होती. म्हणजे कोणताही धंदा करण्यापूर्वी त्याला हप्ता द्यावा लागत होता. म्हणजेच लॅरीमध्ये सरकार रेहमान दरोडेखोरचे चालत होते आणि तिथेच हाजी लालूचा मुलगा अशरफ पप्पू मोठा होत होता. पहिला वार त्याने तिथेच केला जिथे रेहमान सर्वात कमजोर होता. तो रेहमानचे वडील दादलची कबर खोदायला गेला. कब्रस्तानात अंधार होता. त्याने रेहमानच्या वडिलांची कबर तोडली, हाडे काढली आणि हा मेसेज पाठवला, आम्ही तुला मातीतही शांतता लाभू देणार नाही. आणि हीच ठिणगी येणाऱ्या दशकात लॅरीला हादरवून सोडणारी होती. पप्पूने रेहमानच्या काकाला उतरवले मृत्यूच्या घाटात. एक दिवस पप्पूने रेहमानच्या काकाला घेरले, पण गोळी लगेचच मारली नाही. त्याला रेहमानला तडपवायचे होते. त्याने फोन लावला. रेहमानने उचलला. ऐक, तुझ्या काकाला मारतो, आवाज ऐकू येतोय का? आणि पुढच्याच सेकंदाला गोळ्यांचा कडकडाट. रेहमानने फोनवर आपल्या काकाचा मृत्यू ऐकला. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले. खेळ आता एकतर्फी राहिला नव्हता. रेहमान दरोडेखोराचा मित्र होता फैजू बलोच, एक ट्रान्सपोर्टर. अशरफ पप्पूने त्याच्याकडून हप्ता मागितला. फैजू म्हणाला, मी रेहमान सोबत आहे, पण प्रामाणिकपणाचे बक्षीस लॅरीमध्ये नेहमीच मृत्यू असते. पप्पूने फैजूला गोळ्यांनी मारून टाकले. त्याचा मुलगा उजेर जान बलोचचे आयुष्य कायमचे बदलले. एक निष्पाप वॉर्ड बॉय अचानक एक गँगस्टर बनण्याच्या मार्गावरती उभा होता. आणि मग 18 ऑक्टोबर 2007, त्यावेळी पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव बेनझीर भुट्टो निर्वासानंतर मायदेशात परतल्या होत्या. लाखो लोकांची गर्दी जमली होती आणि मग अचानक बॉम्बस्फोट झाला. 144 लोक मारले गेले. गोंधळ उडाला. जीवावर खेळून वाचवला होता बेनझीरचा जीव. अशा परिस्थितीत प्रश्न हा आहे की बेनझीर यांना स्फोट स्थळावरून सुरक्षित कोण घेऊन बाहेर गेला?
पोलीस, सैन्य, रेंजर्स नाही, सगळे उभे राहिले. बेनजीर यांनी कराचीमध्ये अशा परिस्थितीत सुरक्षा देणारा एक माणूस होता, तो होता रहमान दरोडेखोर. तोच बेनजीर यांच्या बाजूला बसून त्यांची बुलेट प्रूफ कार चालवत होता. हे त्याच्या पॉवर आणि पोहोचचे उदाहरण होते. पण प्रत्येक दरोडेखोराची टक्कर एक ना एक दिवस अशा माणसाशी होते जो त्याला घाबरवायला नाही तर त्याला घाबरवायला येतो. चौधरी अस्लम कराची पोलिसांचा एन्काउंटर स्पेशालिस्ट. 2006 मध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने रहमानला अटक केली. पण जेलमध्ये रहमानने 5 कोटी रुपये देऊन पोलिसांचे इमान विकत घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी होती, रहमान दरोडेखोर जेलमधून फरार. आयटीत 2दा फिरत फिरत जेलमधून फरार झालेला तो कोणताही बोगदा खणून किंवा सेंध लावून नाही, तर आयटीत फिरत फिरत जेलमधून बाहेर पडला होता. रहमान अशा प्रकारे जेलमधून 2दा फरार झाला हा चौधरी अस्लमसाठी फक्त ड्युटीचा नाही तर इज्जतीचाही प्रश्न बनला. वर्ष 2009 ऑगस्ट मध्ये दमट रात्र आली. कराचीच्या बाहेरचा एक परिसर बिन कासिम येथे पोलिसांच्या गाड्या होत्या आणि एक मृतदेह रक्ताने माखलेला खाली पडला होता. चेहरा तोच होता रहमान दरोडेखोराचा, जो कधी बेनजीर भुट्टोची गाडी चालवत होता, आज धुळात पडला होता. पण सत्य काय होते? काय रहमान खरंच मेला होता? रहमान दरोडेखोराच्या मृत्यूची बातमी एका जागी रिकामी केली गेली, जी 2 माणसांनी मिळून भरली, उज्जैर बलोच आणि बाबा लाडला. उज्जैन बलोच होता सूटबूटवाला, इंग्रजी बोलणारा, आणि बाबा लाडला रहमानचा राईट हँड. उंचीने लहान पण हृदयात मोठा सैतान. बाबा लाडने उज्जैरला सरदार मानले. उज्जैर बलोच तोच होता ज्याचे ट्रान्सपोर्टर वडील फैजू यांची पप्पूने निर्दयीपणे हत्या केली होती आणि अशरद पप्पूची निर्दयीपणे हत्या केली होती. आणि इथून पुढे चालू झाला अशरदच्या मृत्यूचा खेळ. मार्च 2013 डिफेन्सचा पॉश परिसर अशरद पप्पू लपून बसला होता. थोड्याच वेळात पप्पू आपल्या लपण्याच्या ठिकाणाहूनही गायब झाला. त्याच्यासोबत सावलीसारखे राहणाऱ्या मोजक्या लोकांनाही माहिती नव्हते की तो कुठे गेला. उज्जैरला एक लीक मिळाली होती. त्याच्या माणसांनी पप्पूचे अपहरण केले. त्याला लॅरीमध्ये आणले गेले. रात्रीची वेळ होती. त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर निर्दयीपणे जखमा देण्यात आल्या होत्या. त्याच्या किंकाळ्या घुमत राहिल्या. मग तलवारीचा आवाज, सटाक. मग शिर जमिनीवरती पडण्याचा जोरदार आवाज आला. बाबा लाडला आणि उज्जैर बलोचने मिळून अशरद पप्पूच्या कापलेल्या शरीराची विटंबना केली. आणलेल्या एका फुटबॉलला समजून साऱ्यांनी त्या रस्त्यावरती लाथाडल्या. हाच तो आहे शेवट, तू माझ्या वडिलांना दिला होतास, असे उज्जैर ओरडला. पप्पूचं धड आणि शिर नंतर गुपचूप गायब करण्यात आले. या घटनेने सिद्ध केले की लॅरीच्या गँगवरचा दुसरा टप्पा संपुष्टात आला होता आणि उज्जैर बलोच आणि बाबा लाडला यांच्या रूपाने तिसरा अचानक क्रूर टप्पा सुरू झाला होता. रहमान दरोडेखोरच्या मृत्यूनंतर उज्जैर बलोचचा हा नव्या गँगचा सरदार बनला, तर बाबा लाडला त्याचा कमांडर होता. पण लॅरीचे राजकारण पैशावरती अवलंबून होते. दोघांमध्ये पैशावरून आणि अवैध धंद्यांच्या वाटणीवरून वाद सुरू झाले. बाबा लाडला हा क्रूर असला तरी जुन्या चालीरीती पाळणारा होता, तर उज्जैर अधिकच महत्वाकांक्षी आणि राजकीय कनेक्शन असलेला होता. अखेर त्याच्यात फूट पडली आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केली. आणि याच दरम्यान लॅरीच्या गँगवॉर मध्ये तालिबान समर्थक गटाची एंट्री झाली. लॅरीचा वापर आणि फक्त खंडणी आणि ड्रग्ज साठीच नव्हे तर धार्मिक कट्टरतेचा आणि जिहादी विचारांचा प्रचार करण्यासाठी होऊ लागला. त्यामुळे लॅरीतील गुन्हेगारीचे स्वरूप अधिकच भयंकर बनले. उज्जैर बलोच याचे नेटवर्क प्रचंड वाढले. तो केवळ कराचीपर्यंत मर्यादित नव्हता. जेव्हा उज्जैर बलोचला अटक झाली तेव्हा त्याच्यावरती सर्वात गंभीर आरोप लागले. पाकिस्तानच्या तपास संस्थांनी दावा केला की त्याचे इराण आणि भारताच्या गुप्तचर संस्थांशी थेट संबंध होते आणि पाकिस्तानी सैन्य नौदलाच्या माहितीनुसार त्यांनी ती माहिती प्रतिपादन केली आणि त्याच्या पुढे हा संपूर्ण सगळ्यात मोठा खेळ चालू झाला. या आरोपांना तेव्हा अधिक महत्व प्राप्त झाले जेव्हा भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांना इराणमधून अपहरण केल्याचा दावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानी यंत्रणांनी असा दावा केला की कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात उज्जैर बलोचचे नेटवर्क सामील होते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती खळबळ माजली होती. उज्जैर बलोचवरील हे आरोप सिद्ध करतात की लॅरी गँग आता स्थानिक गँगवर पुरती मर्यादित राहिलेली नव्हती, तर त्याला आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचे स्वरूप देखील आले होते. या संपूर्ण घटनेवरून लॅरीची अवस्था काय असेल तुम्हाला लक्षात आलंच असेल. पण रणवीर सिंगने धुरंधर मध्ये जो परफॉर्मन्स केला आणि धुरंधर मध्ये ही जी घटना दाखवून दिली ती घटना खरेच उल्लेखनीय होती. लॅरी फक्त एक शहर नव्हतं,
लॅरी फक्त कराचीचा एक भाग नव्हता, तर तो मृत्यूचा समुद्र होता. आणि याच मृत्यूच्या समुद्राच्या दुसऱ्या भागामध्ये, म्हणजेच या मृत्यूनंतर, या घटनांनंतर 2013 नंतर प्रत्येक दिवशी काय घडलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर याच लॅरीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेऊया. तोपर्यंत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.